त्यानंतर तो येरुशलेमला आला. त्याच्या आगमनानं लोक वेडे झाले आणि आपण काहीच केलं नाही. त्यानंतर तो मंदिराच्या आवारात गेला आणि समर्पणाचे प्राणी विकणाऱ्या दुकानदारांना हकलून दिलं आणि आपण हस्तक्षेप केला नाही. मंदिराच्या आवारातील व्यापारामुळे मंदिराच्या प्रतिष्ठेला बाध येतो, याला आम्ही विरोध केलाय की नाही? पण आपण त्याला या पवित्र मंदिरात प्रवचन करू दिलं की? अहो, एकदा देखील त्यांना तुमचा अधिकार मान्य केलेला नाही की प्रमुख याजक कैफा किंवा इस्रायलच्या वडील नेते मंडळी पुढे तो आलेला नाही. त्याला अपराधी जाहीर करा इस्रायलच्या वतीनं. हो हो जाहीर करा. मला नाही वाटत आपल्याला तसं करण्याचा अधिकार आहे. खरंच आपण इस्रायली लोकांच्या आशा आकांक्षांचं योग्य प्रतिनिधित्व करतोय का? काय बोलता? मला अनेकदा वाटतं आपण त्यांचे नेते म्हणवतो, पण त्यांच्या समस्यांपासून दूर आहोत. जनमानसच कळलं नाही तर त्यांना मार्गदर्शन कसं करणार? पण आपण जर मार्गदर्शन केलं नाही तर ते बहकतील. लोक काय कुठल्याही नवीन गोष्टीला घुरळतात. त्या येशूने चमत्कार केले आणि हे भुलले. मी त्याला पाहिलंय, त्याची प्रवचन ऐकली आहे. त्याचं बोलणं हृदयाला जाऊन भिडतं, आपल्यासारखं नाहीये. जुनं कर्मकांड प्रथा या बाबी नसतात त्याच्या बोलण्यात. तर सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता आढळते. मांगल्यानं, पावित्र्यानं, नम्रतेनं भरलेला उपदेश असतो तो. खूपदा ऐकलंय आम्ही बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून आणि इतरांकडून. आणि हेच तर आपल्या धर्माचं मोठेपण आहे. नेहमीच नव्या कल्पनांचं तो स्वागत करतो, त्यामुळेच तो आजवर टिकला आहे. असल्या विचारसरणीमुळेच खोट्या प्रेषितांना वाव मिळतो. खरंच आपण किती बेभरोशाचे लोक आहोत. ज्ञानासाठी आसुसलेले परंतु बदलाला घाबरणारे ढोंगी. आपण म्हणतो आपला धर्म काळानुसार बदलायला हवा म्हणजे तो नव्या पिढीशी संवाद साधू शकेल. परंतु जेव्हा प्रेषित प्रकटतो तेव्हा मात्र आपण जळफळून उठतो आणि त्याला ठार मारतो. आपल्या ह्या अशा इतिहासाची आपण पुनरावृत्ती करणार आहोत काय? हे बघा बंधूंनो, लक्ष द्या. तात्विक चर्चा करण्याची ही वेळ नाहीये. यापेक्षाही अधिक तातडीच्या प्रश्नांचा विचार करायचा आहे. अहो, पण तो स्वतःला मसीहा म्हणून घेतोय. तो भोंदू आहे. माझ्यापेक्षा अधिक विद्वान असलेल्यांची पोच राखून मला सांगावंसं वाटतंय की एक शक्यता आहे, परंतु ती विचारात घ्यायला कोणी तयार नाहीये. कोणती? ती शक्यता म्हणजे नाझरेतचा येशू. कदाचित आपण ज्या मसीहाची वाट बघत आहोत तोच असावा. गालिल प्रांतातला एक सुतार. या माणसानं जुन्या भविष्य कथनांचा काळजीपूर्वक व बारकाईने अभ्यास केलाय आणि त्यानुसार स्वतःची ओळख पटवून देण्याची एकही संधी तो सोडत नाही. बरोबर. मला एवढंच ठाऊक आहे की योसेफ यांच्याप्रमाणेच मी त्यांची प्रवचनं ऐकलीत. मी हेलावून गेलो, स्वतःचं भान हरपलो आणि एका दिपवून टाकणाऱ्या प्रकाशात सर्व गोष्टींचं पुनरावलोकन करू लागलो. त्यानं केलेले चमत्कार, चिन्हे यावरून असं वाटतं की कदाचित देव त्याच्याबरोबर असेल आणि त्याच्याद्वारे आपल्याही. आपण काय बोलतो याची जाणीव आहे ना महोदय निकोदेमस? त्यांना बोलू द्या. ऐका त्यांचं. हे पहा, त्यांना बोलू द्या. त्यांना थांबू नका. उद्धारक मसीहा जगात अवतरणार हा आमच्या विश्वासाचा केंद्रबिंदू आहे. तो आता कशावरून येणार नाही? आणि आपण अशी स्वप्न का बघतो आहोत की मसीहा वैभवी राजाप्रमाणे येईल, कुणी नवा शल्मोन किंवा दावीद? देवाला जो हवा त्याची निवड तो करू शकत नाही का? नाझरेत गावच्या गरीब सुताराच्या मुलाची निवड तो मसीहा म्हणून करू शकत नाही? दावीद राजा पूर्वी मेंढपाळ होता की नाही? मग लोकांच्या उद्धारासाठी कोणाची निवड करावी हे ठरविणारे आपण कोण? क्षुद्र वाळूचे कण, वाऱ्यानं उडून जाणारे भूस आहोत आपण. देवानंच आता त्याच्या ज्ञानानं आपले डोळे उघडावेत. महोदय निकोदेमस, मला नेहमीच तुमच्याबद्दल आदर वाटतो. पण जो माणूस आपल्यामध्ये फूट पाडतोय त्याचं तुम्ही समर्थन करताय हे माझ्या आकलनापलीकडे आहे. बघा ना, या धर्मसभेचे देखील त्यानं तुकडे केलेले आहेत. हा नाझरेतचा येशू नक्कीच असामान्य असला पाहिजे. पण या गोष्टीचं खरं महत्त्व जाणून घेणारा
एकही तुमच्यामध्ये नसावा. तो काय सांगतो किंवा जे चमत्कार करतो हे महत्वाचं नाहीये. इतकंच काय, लोक उद्धारक मसीहा म्हणून त्याचा गौरव करतात हे देखील महत्वाचं नाहीये. महत्वाची बाब ही आहे की हा माणूस असं सांगण्याचं धाडस करतो. छे, मला बोलायलाही कसंच वाटतंय. पण हा माणूस असं सांगण्याचं धाडस करतो की तो देवाचा पुत्र आहे. महोदय निकदेमस, तुमचा दृढ विश्वास आणि प्रगाढ ज्ञान यांना स्मरून सांगा. तसंच योसेफ, तुम्ही सर्वांमध्ये प्रामाणिक आहात. सांगा, अगदी अंतःकरणाच्या तळापासून सांगा, तुमचा असा विश्वास आहे की तो देवाचा पुत्र आहे, म्हणजे तो देवा समान आहे. आणि जर तो देवाचा पुत्र नसेल तर मग हा नाझरेचा येशू आहे तरी कोण? हा प्रेषित आहे. फक्त खोटा संदेष्टाच देवाचे हक्क स्वतःच्या हाती घेऊन पाप्याला सांगू शकतो की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. फक्त देवच पापांची क्षमा करू शकतो. आपला सर्व इतिहास पाहिला तर हे खोटे संदेष्टे म्हणजे इस्रायलला लागलेला एक रोग आहे. हा मनुष्य एकीकडे आपले धर्मनियम मान्य करतो आणि त्याचबरोबर आपल्या मूलभूत श्रद्धांचा विपर्यास देखील करतो. रोमी सत्ता या समस्येच्या उत्तरासाठी आपली वाट बघत बसणार नाही. धर्मशास्त्र सांगतं की जो प्रेषित देवाच्या नावानं आलोय असा दावा करतो आणि देवाच्या आज्ञेविरुद्ध वागतो तो मरणदंडास पात्र आहे. जर हा मनुष्य येशू खोटा प्रेषित आहे, पाखंडी आहे, तर संपूर्ण राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा एका माणसानं मरण योग्य नव्हे काय? तरीही रोमी राजवटीमध्ये कैफा, इस्रायली लोक एखाद्या मेंढराची हत्या करू शकतील, माणसाची नाही. आभारी आहे जेरा, वास्तवाची जाणीव करून दिल्याबद्दल. तर मग त्याच्यावर आरोप लादून रोमी सरकारनं त्याला दोषी ठरवावं. पण कैफा, अजून तो दोषी आढळलेला नाही. एखाद्याची आपल्या धर्मसभेसमोर सुनावणी झाल्याशिवाय आपला कायदा त्याला नक्कीच दोषी ठरवत नाही. त्याचा गुन्हा किती गंभीर असू द्या, पण आपण आपल्या बंधूला रोमी लोकांच्या हाती देणं योग्य नाही. मला वाटतं वलांडण सण होऊन जाऊ द्या. नंतर मी येशूचं मन वळवून त्याला तुमच्या पुढे आणतो आणि स्वतःला देवाचा पुत्र म्हणविण्यामागची त्याची भूमिका स्पष्ट करायला सांगतो. मान्य आहे बंधूंनो. आपण आपल्या सर्व शंका त्याला विचारूया आणि या नाझरेतच्या येशूला बचावाची संधी देऊया. नाही कैफा, हे लांबणीवर टाकणं धोक्याचं ठरेल. लक्षात घ्या, हा असंतोष असाच खतखतत राहिला तर पायलट आपल्या विरुद्ध कारवाई करतील. जरा आज रात्रीच त्याला धर्मसभेपुढे उभं करा. मंदिराचे शिपाई जर त्याला पकडण्यासाठी गेले तर मात्र लोक नक्कीच खवळतील. शिवाय त्याला पकडायचं म्हणजे शहर पालथं घालावं लागणार. तो आणि त्याचे शिष्य कुठे लपतात कुणालाच ठाऊक नाही. ते एका रात्रीपेक्षा अधिक काळ कुठे राहत नाही. त्याच्यापर्यंत पोचता येईल. झेरा, विसरू नकोस, नाझरेचा येशू आपला बांधव आहे.
हे प्रभू आमच्या देवा, तुला धन्यवाद. तू तुझ्या कृपेनं आम्हाला आशीर्वादित केलंस आणि मातीतून ही भाकर आम्हाला दिलीस. इथून पुढं ही भाकर आमच्या पूर्वजांच्या गुलामगिरीतून सुटकेचं प्रतीक असणार नाही. हा वलांडण सण आम्ही तुझ्यासाठी पाळतोय. मृत्यूबंधनातून जीवनाकडं जाण्याचा मार्ग म्हणून. ही आहे जीवनाची भाकर. हे खाणाऱ्याला अक्षय जीवन मिळेल. हे घ्या, कारण हे माझं शरीर आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. इथून पुढं हा प्याला म्हणजे सिनाय पर्वतावर देवानं आपल्या पूर्वजांशी केलेल्या कराराच्या पालनाचं केवळ प्रतीक असणार नाही, हे माझं रक्त आहे. नव्या कराराचं रक्त जे माझ्याकडून ओतलं जाणार आहे. असा द्राक्षरस आता तोपर्यंत मी पिणार नाही, जोपर्यंत माझ्या पित्याच्या राज्यात आपण पुन्हा भेटणार नाही. आणि आता मी तुम्हाला नवी आज्ञा देतो, ती म्हणजे जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. आपल्या मित्रासाठी आपले प्राण देणं ह्यापेक्षा प्रीतीची मोठी मर्यादा नाही. आणि जर तुम्ही एकमेकावर प्रेम कराल तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. पित्या, अशी वेळ आली आहे. तुझ्या पुत्राचं गौरव कर यासाठी की तुझा गौरव व्हावा. तुझ्या नामाच्या साऱ्या राग मी केवळ त्यांच्यासाठी विनीत नाही, पण ज्यांनी ह्यांचं ऐकून
माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठीही. हेच आहे मार्ग, सत्य आणि जीवन. पेत्रा, देव पित्या, शक्य होईल तर हा प्याला टळू दे. माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होते. तुझी वेळ आली यहुदा, अंधकाराची वेळ. ओ गुरुजी, ह्या चुंबनानं विश्वासघात कर तुझ्या गुरुचा. अटक करा त्याला. हे चाललं तरी काय? विश्वासघात केलं. अँड्रू पेत्रा, स्वतःला वाचवण्याचा एकच मार्ग गुरुजींपुढे आहे, तो म्हणजे धर्मसभेपुढे आपली बाजू मांडणं. सोडा माझ्या गुरुजींना, सोडा. ते मारतील त्यांना पुन्हा. गुरुजी, अँड्रू, योहान, काही पेत्रा नाही. चाल हो बाजूला. अटक करो. तेरा, तुम्हाला मी हवा होतो तो मिळालं.
त्यांना जाऊ द्या. घेऊन चला त्याला. आटपा. ते गुरुजींना घेऊन चाललेत. पेत्रा ते कुठे नेतात गुरुजींना? कुठे नेतात ते? झेरा, मला झेरांशी बोलायचंय. मला झेरांशी बोलायचंय. ते आत आहेत का? त्यांनी गुरुजींना इथं आणलंय का? कुणाला? येशू गुरुजींना. होतोय हा काय म्हणतोय मला कळत नाहीये. झेरा, आता कैफा सभा कुठे घेणार आहेत? मी तिथं गुरुजींबरोबर असायलाच हवं. सभा नाही, हा? चौकशी होणार आहे तुझ्या गुरुजींची देवाची निंदा केल्याच्या आरोपाखाली. तुझी आम्हाला बहुमोल मदत झाली योधा. हे सगळं संपल्यावर मला येऊन भेट. ठीक आहे, तुला हवं ते मिळालं ना. चल चालू ना. योसेफ महोदय, आम्ही तुम्हाला शोधतोय. ही मार्था, लाजरची बहीण, आणि ही मेरी, येशूची आई. होय, मला ठाऊक आहे. धर्ममंडळाच्या सभेसाठीच बोलावलंय मला. धर्ममंडळावर तुमचा प्रभाव आहे. कृपया गुरुजींना सोडवा. मी प्रयत्न करेन. शक्य आहे ते जरूर करीन. मला कळत नाही त्या खोट्या संदेष्टानं तुम्हाला काय फळं घातली आणि तुम्ही कसे फसलात ते. तू सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी एक नाही का? मी कबूल करते, मी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण आपण सगळ्यांनीच ठेवला. पण आता खरं काय ते तुम्हाला कळलेलं आहे. त्याची शिकवण मला आवडली. त्याने काही सत्कृत्य केली. ती सैतानाची कामं होती. ठीक आहे, तो खोटारडा होता, देवनिंदक होता. त्याची फळं आता तो भोगी. क्षमा करा, मला तुमची झोपमोड करावी लागली. महोदय निकोदेमस, शांतता, शांतता. ऐका बंधूंनो, शांतता, शांतता. कैफा म्हणाले की सर्वसामान्य चोराप्रमाणे त्याला वागवावं. हे अत्यंत अयोग्य आहे. येशू, तुम्हाला गुन्हेगारासारखं वागवायचा आमचा हेतू नाहीये. तर ह्या सभेपुढं तुम्ही तुमची तत्व समजावून सांगावी अशी आमची इच्छा आहे. ही कोणती तत्व आहेत ज्यांचा प्रसार तुम्ही यहुदिया प्रांतात करीत आहात? मी उघडपणे बोललोय. सर्वांनी ऐकलंय ते. मंदिरात, सभांमधून मी ते शिकवलंय. मी गुप्तपणे काही शिकवलेलं नाही. मग
मला का विचारता? ज्यांनी ऐकलंय त्यांना विचारा, ते माझे साक्षीदार आहेत. कैफा, मी यांचा उपदेश ऐकलाय. आपल्या मूलभूत धर्मविश्वासाच्या विरुद्ध गैर असं मला त्यात काही आढळलं नाही. गुरुजी, तुमच्या उपदेशातील बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्या नाहीत. उदाहरणार्थ असे काही साक्षीदार आहेत जे सांगतात की तुम्ही म्हणे हे मंदिर मोडून 3 दिवसात पुन्हा उभारणार आहात. हे मंदिर मोडून पुन्हा 3 दिवसात उभारणं कुणाला शक्य नाही. त्यांच्या म्हणण्याला काही प्रतिकात्मक अर्थ असला पाहिजे. हा म्हणाला 2 दिवसात मी हे करू शकेन. 2 दिवस 3 दिवस पहा यांच्या साक्षीत मेळ नाही. सर्व बारीक सारीक गोष्टी कशा आठवणार? तिथं दंगा झाला होता तेव्हा या येशूनं चिथावणी दिली त्या दंग्याला. रोमी सरकार मात्र आम्हाला जबाबदार धरणार त्याबद्दल. दंग्याला चिथावणी दिली ती बरोबर. रोमन सरकारला सबब लागत नाही. त्यांनी प्रचंड अत्याचार केलेत आपल्या लोकांवर. प्रत्येकाला आठवत असेल, फार दिवस नाही झाले त्या गोष्टीला. 1001 तरी लोक असतील. यरुशलेमच्या तटबंदीशी खिळून मारलं त्यांना. कारण काय? तर त्यांच्याकडे पुरेसे फास उपलब्ध नव्हते. माझी खात्री आहे की पॉन्टियस पायलटकडे आणखी बळी पाठवण्याची आपल्या कुणाचीच इच्छा नसावी. नक्कीच नाही योसेफ, सर्वांनाच मान्य आहे हे. कैफा म्हणाले, ही गुन्हेगारी स्वरूपाची चौकशी नाही. रात्रीच्या वेळी घरदार सोडून आम्ही इथं आलो या येशूचं कार्य जाणून घेण्यासाठी, त्याच्या शिकवणुकीचे हेतू समजून घेण्यासाठी आणि आपल्या समाजाचं विभाजन टाळण्यासाठी. बंधू, आम्ही ऐकलंय की या जगात प्रेम आणि बंधुभाव आणण्यासाठी तुम्ही आला आहात. मी तुम्हाला विनंती करतो, आज रात्री या सभेत शांती आणा. आता सांगा, असं म्हटलं जातंय की तुम्ही स्वतःला देवाचे पुत्र म्हणून घेता. मी आता तुम्हाला त्या पवित्र देवाच्या नावानं विचारतो, तुम्ही मसीहा म्हणजे देवाचे पुत्र आहात? होय. काय भलतच बोलतोय हा. याला काय कळतं का? नक्कीच वेळा असला पाहिजे. आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे बसलेला तुम्ही पाहाल. ऐक इस्रायला, ऐक. परम पवित्र आमचा देव केवळ एक आहे. आत्तापर्यंत आपण बरंच ऐकलं. यांना राज्यपाल पॉन्टियस पायलट यांच्याकडे पाठवा. त्यांच्याच हातात अंतिम अधिकार आहेत, चौकशीचे, न्यायाचे. त्याला धोंडमारच करायला हवी. देवाचा पुत्र म्हणे हा धर्मश्रद्धांचा अपमान केला त्यांनी. अशा माणसाला जगण्याचा हक्क नाही. खरं तर त्यांनी त्याला वधस्तंभावरच खेळावा. ठार मारा त्याला. धोंडमार करा. देवाचा अपमान करतो म्हणजे काय? ठार मारा. ठार मारा. काय झालं त्याचं? ते त्याला नेतायत पॉन्टियस पायलट कडे. मग कळला त्याचा शेवट. हे थांब जरा, मी ओळखते तुला. तू येशू बरोबर होतास, शिष्य आहेस तू त्याचा. मी ओळखत नाही त्याला. नाही कसं, तोच हा. हा ठाऊक आहे मला, हा त्याच्या शिष्यांपैकीच आहे.
मी खरंच ओळखत नाही त्याला. मी खरंच ओळखत नाही त्याला. काय चाललं रे तिकडे? तो येशूचा शिष्य आहे, जाऊ देऊ नका त्याला. गैरसमज होतोय तुमचा. तुम्ही ज्या येशूबद्दल बोलता त्याला मी ओळखत सुद्धा नाही. गप्पा उभा राहा तिकडे. पवित्र धार्मिक स्थळ आहे हे कळत नाही का तुम्हाला? Yeah.